हर्षिता ब्रेला या मुलीचे एका मोठ्या घराण्यात 22 मार्च 2024 रोजी थाटामाटात लग्न लावण्यात येतं. मुलगा लंडनमध्ये कामाला असल्यामुळे लग्न झाल्यावर तो हर्षिताला लगेच सोबत घेऊन जातो. वधूच्या पोशाखात पाठवलेली मुलगी 6 महिन्यातच पांढऱ्या कपड्यात मागे आणावी लागेल असा विचार हर्षिताच्या आईवडिलांनी स्वप्नात पण केला नसेल. नेमकं काय प्रकरण आहे पाहूया आपण सविस्तरमध्ये. पण त्याआधी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन करून घ्या आणि क्राईम कट्टा चॅनलचे मेंबर बना. चला तर मग सुरू करूया. दिल्लीतील पालम येथे राहणारी तरुणी हर्षिता ब्रेला, वय वर्ष 24, भरपूर शिकलेली मुलगी. हर्षिताचे कुटुंब तिच्यासाठी मुलगा शोधत होते. अशा वेळेस नातेवाईकांकडून एक स्थळ सुचवण्यात येतं. सांगण्यात येतं की हरियाणातील हज्जर येथील एक मुलगा UK एका मोठ्या कंपनीत नोकरी करत आहे. कुटुंबही खूप चांगले आहे. तुम्हाला असा मुलगा परत मिळणार नाही. तुमच्या मुलीसाठी परफेक्ट मॅच आहे. स्थळ चांगले होते, त्यामुळे हर्षिताच्या आईवडिलांनी मुलाच्या कुटुंबाला भेटायचे ठरवले. भेटीगाठी झाल्यास सर्व काही ठीक वाटत होते. हर्षिताची आई सुदेश कुमारी सांगतात की माझी मुलगी गोंडस होती. ती कोणालाही आवडली असती. आम्ही तिला प्रेमाने स्वीटी म्हणायचो. ती खूप शांत स्वभावाची होती. लग्नाची तारीख 22 मार्च 2024 ठरवण्यात आली. तो मुलगा लग्नाच्या 1 दिवस अगोदरच UK भारतात आला. विमानतळावर हर्षिताची फॅमिली त्याला फक्त 5 मिनिटं भेटली. दुसऱ्या दिवशी त्यांचं थाटामाटात लग्न लावण्यात येतं. लग्नानंतर हर्षिता निघून तिच्या सासरच्या घरी गेली. तिथे ती सुमारे 10 दिवस राहिली. हर्षिताचा नवरा पंकज लग्नानंतर 3 दिवसांनी लगेचच UKला निघून गेला. हर्षिता त्याच्या फॅमिलीसोबत एकत्र राहत होती. सर्व काही ठीक वाटत होते. लग्नाच्या 20 दिवसानंतर पंकजने हर्षिताला UKला बोलावलं. तसा त्याने हर्षिताच्या आईवडिलांना कॉल करून देखील सांगितलं. नवरा बायको सोबत राहावेत अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांची हर्षिताला UKला पाठवण्यासाठी कोणतीही आपत्ती नव्हती. म्हणून त्यांनी हर्षिताला पाठवण्याची तयारी चालू केली. एप्रिल 2024 दिल्ली विमानतळावर हर्षिताला पाठवण्यासाठी सर्व फॅमिली देखील आली होती. तिच्या आईवडिलांना काय माहिती, ही त्यांची शेवटची भेट होणार होती. हर्षिताचे चांगले शिक्षण झाले होते, म्हणून UK जाताच तिला एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली. UKला गेल्यावर पंकजचे शिक्षण झाले नसल्याचे समजले. तो याआधी गार्ड म्हणून काम करत होता. तो लग्नाच्या काही महिने आधी मुद्दाम लंडनला गेला होता, जेणेकरून त्याचे लग्न एका चांगल्या कुटुंबात व्हावे. हर्षिताची आई म्हणते, आम्हाला काय माहिती, यासाठी आमच्या मुलीचा बळी दिला जाईल. पंकजविषयी एक एक गोष्ट बाहेर येत होती. तसा पंकज आणि हर्षितामध्ये किरकिर वाढू लागली. हर्षिताचा आरोप होता की तू माझ्यासोबत फसून लग्न केलं आहे. या कारणामुळे भांडणे जास्तच पेटायची. पंकजने हर्षितावर हात देखील उगारला होता. त्या घटनेनंतर हर्षिताने पंकज विरुद्ध UK पोलिसांकडे FIR दाखल केली. पोलिसांनी दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास सांगितले होते. त्यानंतर दोघेही वेगवेगळे राहू लागले. काही दिवसांनी पंकजच्या विनंतीवरून हर्षिताने केस मागे घेतली. तिच्या सासरचे देखील तिला फोनवर धमक्या देत होते. खटला मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते. हर्षिताचे आईवडील तिला समजून सांगत होते सर्व काही ठीक होईल, परंतु हर्षिता म्हणायची, जर मी याच्याकडे गेले तर तो मला मारून टाकेल. आणि काही दिवसांनी त्याने तेच केले. पंकजने 10 नोव्हेंबर 2024 रोजी हर्षिताचा गळा दाबून खून केला व बॉडी गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून दिली. त्याने याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबाला देखील दिली होती. त्यानंतर तो UK भारतात आला व फरार झाला. खुनाच्या अगोदरच त्याने भारतात जाण्यासाठी तिकीट बुक केलं होतं. खूप प्लॅन करून हर्षिताची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या दिवशी हर्षिता तिच्या आईसोबत बोलली होती. हर्षिताने हेही सांगितले होते की इथं सर्व काही ठीक आहे, तू काळजी करू नको, मी पुढच्या महिन्यात तिकडे येत आहे. हे त्यांचे शेवटचे संभाषण होते. दुसऱ्या दिवशी हर्षिताचे वडील सदवीर हर्षिताला मेसेज करतात की सर्व काही ठीक आहे का, परंतु अनेक तास उलटून जातात तरीही त्यांना उत्तर भेटत नाही. त्यामुळे ते थोडे काळजीत पडतात. त्यानंतर ते सतत मेसेज व कॉल करतात, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यानंतर त्यांनी हर्षिताचे पती पंकज लांबा याच्यासोबत मोबाईलवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. बघता बघता 3 दिवस उलटून गेली, परंतु काहीही माहिती कळत नव्हती. 14 नोव्हेंबरच्या दिवशी हर्षिताचा मामाचा मित्र लंडनमध्ये राहतो. त्याच्या मदतीने पोलीस तक्रार दाखल करण्यात येते. पोलिसांनी तपास सुरू केला असता हर्षिताचा मृतदेह पंकजच्या गाडीच्या डिक्कीत आढळला. ही बातमी कळताच हर्षिताच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
घरात सगळीकडे शोककळा पसरली. हत्येच्या 20 दिवसानंतर हर्षिताचा मृतदेह भारतात आणण्यात आला. ती फक्त 24 वर्षाची होती. हर्षिताचे वडील नेहमी म्हणायचे, अंतिम संस्कार तू करावेस, पण कोणाला माहिती होते की वडिलांनाच आपल्या मुलीचे अंतिम संस्कार करावे लागतील. हर्षिताच्या अंत्यसंस्कारापासून ते 13व्या दिवसाच्या विधीपर्यंत तिच्या सासरच्या घरातले कोणीही आले नाही. जेव्हा मीडिया आणि पोलिसांमध्ये गोष्टी येऊ लागल्या तेव्हा हर्षिताच्या सासरच्या लोकांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. घटनेला 3 महिने उलटूनही लंडन पोलीस किंवा भारतीय पोलीस पंकजला पकडू शकले नाही. हर्षिताच्या आईचे म्हणणे आहे, कमीत कमी पोलिसांनी हर्षिताच्या सासरच्यांची चौकशी करावी. हर्षिताचे आईवडील पोलिसांकडे गेले असता पोलीस म्हणतात, हे प्रकरण लंडनशी संबंधित आहे, आम्ही इथे काय करणार. परंतु पोलीस हे का विसरतात की मुलगी भारतीय आहे, हत्यारा पण भारतीय आहे व भारतातच फिरतोय. हर्षिताची आई सांगते की मला 2 मुली होत्या, पण आता फक्त एकच उरली आहे. तिने कधीही दुसऱ्या कोणत्या मुलाकडे पाहिले नाही. आम्हाला वाटलं होतं की जर लग्न पालकाच्या इच्छेनुसार झालं तर मुलगी सुखी होईल, म्हणूनच अरेंज मॅरेज केलं. आम्ही अशी चूक केली की जगण्याच्या सर्व आशा हिरावून घेतल्या. माझ्या हृदयाचा तुकडा मी गमावून बसले. आता सर्व काही कोर्टावर अवलंबून आहे. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन क्राईम स्टोरीजसाठी आत्ता सबस्क्राईब करा व घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवा.